जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करते जाऊवे ठेवा करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गला का से पीतांबर तुलसी हार गड़ा का से पीतांबर आवड़े निरंतर हे जान आवड़े निरंतर हे जान आवड़े निरंतर हे जान तुलसी हार गड़ा का से पीतांबर आवड़े निरंतर हे जान आवड़े निरंतर हे कर कुंडले तळपति श्रवणी कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित कर कुंडले तळपति श्रवणी कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित तुलसी हार गला का से पीतांबर तुलसी हार गला का से पीतांबर अवड़े निरंतर हे जान अवड़े निरंतर हे ध्यान अवड़े निरंतर हे ध्यान तुलसी हार गला का से अवड़े निरंतर हे ध्यान अवड़े निरंतर हे ध्यान अवड़े निरंतर हे ध्यान म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा पहिला श्रीमंत आवडीने तुलसी हार गळा तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार अवड़े निरंतर हे जान अवड़े निरंतर हे जान तुलसी हार गळा तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा अवड़े तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार विठोबा जखमाई जय विठोबा जखमाई जय विठोबा जखमाई
रखुमाई विठोबा 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 सुख झाले हो साधनी साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी बोला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी सुख झाले हो साधनी लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा भक्त सुताची डोली विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा 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 दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा माधव बरवा बापर कुमा देवी वर देवी वर बापर कुमा देवी वर देवी वर हो बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी
रखुमा देवी वर हो बाप रखुमा देवी वर हो बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण हरी माँ बोले जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय माता पिता दया धन्य माता पिता दया धन्य माता पिता धन्य माता पिता पुलिया हिता दो से जागता धन्य माता पिता तया किया धन्य माता पिता तया किया धन्य माता पिता दया जिया धन्य माता पिता दया जिया कुड़ी कन्या पुत्र होती रे सात्विक कन्या पुत्र होती जे कुड़ी कन्या पुत्र होती जे सात्विक तया तारीख वाटे देवा तया तारीख वाटे देवा कुड़ी कन्या पुत्र होती जे सात्विक तया तारीख वाटे देवा तया तारीख वाटे देवा भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया तया ए तया
पुढे कन्यापुत्र होती जय सात्विक पुढे कन्यापुत्र होती जय सात्विक होती जय सात्विक होती जय विठ्ठल 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 कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे दिवा विठ्ठल समचरण सरोजम सांद्र निलामुदाभम जगन निहित पानिर्मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दूसरे चरण त्यांच्या कृपा बाणे कथेता बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेर संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया अरुष माझी वाणी बोबडी उत्तरे केली ती लेकुरे सलगी पायी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकहि पायावरी पायावरी मस्तकहि पायावरी वार करे संताचा वार करे वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तकहि पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटी दिवा प्रस्तुत झाली या हरिकीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला हा जो अभंग देहोनिवासी विश्वोद्धारक संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा हा अभंग आपण आज चिंतनासाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल पवित्र गंगा गोदावरीच्या अतिशय रम्य अशा तीरावर आणि श्री संत बहिरा जातवेद श्री क्षेत्र घोगरगाव या साधू महात्म्यांच्या चरणकमली श्री समंत सद्गुरू श्री किसनगिरी बाबा ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा आपल्या सगळ्यांचं पारमार्थिक श्रद्धास्थान आदरणीय श्री भास्करगिरी बाबा यांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे महंत स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परमपूजनीय बालसन्यासी श्री विश्वनाथ गिरीजी महाराज श्री क्षेत्र घोगरगाव यांच्या अधिपत्याखाली संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आज या भक्ती महोत्सवातील ही दुसऱ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आमचे गुरुबंधू आणि ज्यांच्या नेतृत्वाने या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न होत आहे श्री हरिभक्तपरायण विजय महाराज पवार बहिरवाडीकर यांच्या सांगण्यातून ही सेवा माझ्याकडे सोपवली गेली आदरणीय श्री महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे सगळे गायक वादक मंडळी अतिशय सुंदर या ठिकाणी साथीदार कार्यक्रमाला शोभा यांच्यामुळे आहे उपस्थित तुम्हा सगळ्या ग्रामस्थ मंडळींच्या पवित्र चरणाला वंदन आणि मी माझ्या अभंगाकडे बोलतो विठ्ठल विठ्ठल कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे दिवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे दिवा विठ्ठल 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 विठ्ठल
चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानिर्मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या दूसरे चरण त्यांच्या कृपा दाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया अरुष माझी वाणी बोबडी उत्तरे केली ती लेकुरे सलगी पायी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकहि पायावरी पायावरी मस्तकहि पायावरी आवार करे संताचा आवार करे आवार करे संताचा आवार करे संताचा आवार करे संताचा मस्तकहि पायावरी आवार करे संताचा वार करे संताचा वार करे वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटी दिवा प्रस्तुत झाली या हरिकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला हा जो अभंग देहोनिवासी विश्वोद्धारक संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा हा अभंग आपण आज चिंतनासाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल पवित्र गंगा गोदावरीच्या अतिशय रम्य अशा तीरावर आणि श्री संत बहिरा जातवेद श्री क्षेत्र घोगरगाव या साधू महात्म्यांच्या चरणकमली श्री समंत सद्गुरु श्री किशनगिरी बाबा ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा आपल्या सगळ्यांचं पारमार्थिक श्रद्धास्थान आदरणीय श्री भास्करी बाबा यांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे महंत स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परमपूजनीय बालसन्यासी श्री विश्वनाथ गिरीजी महाराज श्री क्षेत्र घोगरगाव यांच्या अधिपत्याखाली संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आज या भक्ती महोत्सवातील ही दुसऱ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आमचे गुरुबंधू आणि ज्यांच्या नेतृत्वाने या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न होत आहे श्री हरिभक्तपरायण विजय महाराज पवार बहिरवाडीकर यांच्या सांगण्यातून ही सेवा
माझ्याकडे सोपवली गेली। आदरणीय श्री महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे सगळे गायक वादक मंडळी अतिशय सुंदर या ठिकाणी साथीदार कार्यक्रमाला शोभा यांच्यामुळे आहे। उपस्थित तुम्हा सगळ्या ग्रामस्थ मंडळींच्या पवित्र चरणाला वंदन आणि मी माझ्या अभंगाकडे बोलतो। विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये थोर होत असतात, खूप मोठी उंची जीवनामध्ये ते कमावत असतात। अगदी गुरुवारी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा हिमालयाला लाजवेल अशा प्रकारची माणसं मोठे होतात। ते कितीही मोठे झाले तर वारकरी संप्रदायाची विचारधारा अशी आहे, त्यांच्या मोठेपणाकडे आपण पाहत नाही। मग त्यांच्या जीवनाची जडणघडण ज्यांनी केली, त्यांच्या जीवनाची उंची ज्यांनी वाढवली, ज्यांच्यामुळे त्यांना या जगामध्ये हे जीवनामध्ये ही उंची कमावता आली, जगद्गुरु तुकोबराय त्या माता पितरांच्या विषयी कृतज्ञतेचा भाव या अभंगात आपल्या समोर प्रगट करतायत। विठ्ठल विठ्ठल संप्रदायाची विचारधारा अशी आहे, काय मिळालं याच्याकडे पाहत नाही, ते कुणाच्या द्वारे माझ्या पदरात पडले याच्याकडे लक्ष केंद्रित करणारी ही उपकार वृत्ती या अभंगाने जतन केलेली आहे। तुम्ही किती मोठे झाले त्याच्याकडे पाहतच नाही, तुम्ही काय मिळवलं जीवनामध्ये त्याच्याकडे पाहत नाही, ते कुणाच्या द्वारे तुमच्या गुरुवारी घुले बाबा म्हणायचे, बुवा थांब्याभर पाण्याचे जरी उपकार असले तरी आयुष्यभर त्याचं स्मरण ठेवावं माणसाने। ही उपकारिता सांगणारा हा अभंग आहे। तुकोबराय म्हणतो, तो केवढाही मोठा होऊ द्या, आम्ही त्याच्या मोठेपणाकडे आणि त्याच्या जीवनाच्या उंचीकडे, समाज त्याला नमस्कार करीत असेल करू देत, पण आम्ही मात्र त्याच्या उंचीकडे पाहत नाही। त्याच्या जीवनाची उंची ज्यांनी वाढवली त्या माता पितरांच्या विषयी तुकोबराय कृतज्ञता या अभंगातून व्यक्त करतायत। पायी चालणारा प्रवासी ऊन मी म्हणतोय आणि खूप तहान लागली, मग एक तो उन्हाळा इतका कडक चालला यावर्षी, लय जोर चाललंय। दिवसभर प्रवास करून येतो आम्ही, तुम्हाला काय सांगायचं, असा जीव कासावीस होतो। आणि त्याच्यात पायी प्रवास म्हटल्यानंतर तो पायी चालला, इकडे तिकडे पाण्याचा शोध केला ना, तर कुठं पाणी दिसत नाही, इकडं तिकडं तर नाही दिसत महाराज, आज गंगेत सुद्धा पाणी। मग आम्ही कशाला अपेक्षा करू, आम्ही तर लय दूर इथून गंगे बसून। मावशीने विचारलं कोण पाहिजे कोण नाही पाहिजे, मला जर तांब्या भरून पाणी मिळालं तर फार आनंद होईल। संस्काराने संपन्न असलेली ती आर्य महिला, त्या मातेने तांब्या भरून अशा प्रकारचं पाणी त्या प्रवासी पांथस्थाच्या हातामध्ये दिलं आणि महाराज घटा 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 त्याने आपल्या तो तांब्या ओतला, तृप्त झाला आणि तृप्तीचा ढेकर दिला आणि मावशीच्या हातामध्ये तांब्या देताना म्हणतो, मावशी धन्यवाद आहेत बरं तुम्हाला, व्याकुळ झाला होता पाण्या वाचून, धन्यवाद आहेत बरं मावशी तुम्हाला, तृप्त झालो, पाणी पिलो, शांत झालो, मावशी धन्यवाद आहेत बरं तुम्हाला। मला एक तुम्हाला विचारायचंय, तहान कशाने गेली होती? सरळ आहे ना, पाण्याने गेली होती, पण धन्यवाद कुणाला देतो? त्या मातेला धन्यवाद देतो। एकदा देत नाही महाराज, तीनदा धन्यवाद देतो। संप्रदायाने हेच शिकवलंय, जे मिळालं ते नाही मोठं आमच्यासाठी, ज्यांच्यामुळे मिळालं आम्हाला आमच्या जीवनामध्ये, ते मोठेपण आहे आमच्या जीवनामध्ये, त्यांच्यामुळे मला हे प्राप्त झालंय। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो जीवनामध्ये केवढाही मोठा होऊ देत, त्याच्या उंचीकडे आम्ही पाहायला आम्हाला वेळ नाही। मग त्याच्या जीवनाची उंची ज्यांनी वाढवली आम्ही त्यांना धन्यवाद देतोय। धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता बोलिया गीता जगता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता बोलिया गीता से जगता धन्य माता पिता दयाचिया धन्य आणि जीवनामध्ये एवढी उंची कमावताना तो जीवनभर जागता राहिला।
गुरुवारी घुलेबाबा सांगायचे परमार्थामध्ये झोपता चालत नाही तर कसा लागतो जागता. आणि म्हणून या अभंगातला रामदास बाबा मनसुख म्हणायचे बुवा जागता या शब्दाखाली अंडरलाईन करा. इथं झोपता चालत नाही, जागे राहावं लागतं तर ती जीवनामध्ये काही कमावता येतं. झोपणाराच्या हाती काही लागत नाही दादांनो. हो, म्हणून इथे जागता शब्द लई चिंतनाचा आहे. संतांनी समाजाला जागृती दिली आहे. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता. तो कविरथा जन्माचा धनधारा पुत्र धनधारा पुत्र कवी धनधारा पुत्र बंधु लागे भारे आता हरी सरल भावे राणी देवा माता कविरथा लागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी देवा माता. सुख व्यथा जन्माच्या जन्माच्या जन्माच्या. जागता शब्द महत्वाचा आहे. उठा जागे व्हा, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत क्षरस्य धारा आणि शिदा दुरत्या दुर्गम पथस्तात कवयो वदंती. झोपा काढू नका. झोपी जाणाऱ्याच्या आपल्या संस्थेमध्ये आळंदीला पहिल्या वर्षाला भांडारकराची पुस्तकं शिकवण्याची पद्धत आहे. त्या भांडारकराच्या पुस्तकात एक वाक्य आहे महाराज, शेते निपद्य मानस्य चराती चरतो भगहा. भांडारकरांनी लिहिलेलं आहे झोपणाराचं दैव झोपी जातं, झोपणाराचं कर्म झोपी जातं. तो स्वतःच झोपी जातो असं नाही, तर दैव आणि कर्मासह झोपी जातो. म्हणून झोपणाऱ्याच्या हाताला काही लागत नाही, यासाठी जागता लागतो परमार्थाला. म्हणून आपली हिता जो असे जागता. हो, संतांनी समाजाला जाग ठेवलं त्याच्यासाठी आहे. जगजोगी जगजोगी जागो जागो म्हणतात नेहमी. उठा जागा रे भाईनो, गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला. गात जागा गात जागा गात गात जागा. आता कमी ओव्हरची मॅच आहे. कमी 2020च्याही पेक्षा घाई आपल्याला आज आता. कारण कधी वादळ कधी पाऊस, त्याचा नेमणे निसर्ग आहे, त्याला तुम्ही आणि आपण काही करायचं नाही. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सेवारत राहू. आलं की आपलं जे हरी करू, त्याला काय घाबरायचंय कशाला एवढं झालं, लय घाबरायचं बी नाही त्याला. तोपर्यंत आपण करीत राहू. आणि जागता असताना संतांनी समाजाला जागृत ठेवलं. मी सांगितलं आपल्याला, संतांनी गुरुवारी घुलेबाबा सांगायचे संतांनी समाजाला जागवले, संतांनी संतांना सुद्धा जागवले. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठवणी वेगेसी चला जाऊ राहुळासी, जळतील पाटकाच्या रासे का आरती देखली. संतांनी संतांना जागवले, संतांनी समाजाला जागवले. एवढंच नव्हे, संतांनी देवाला सुद्धा जागवले. पांडुरंगा, तुम्हाला जर झोप लागली तर आमचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहणार नाही. यासाठी तुम्ही सुद्धा उठा. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा बेडा गरुडा पायी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाती उभे जोडून तेव्हा जागता शब्दासाठी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशयोक्ती नावाचा अलंकार नटवला. काय माऊलींचं म्हणणं आहे,
महाराज रात्री झोपलं तर काही वाटत नाही, पण काही काही माणसं दिवसाही ओव्हर टाइम करते. कशाचा? ड्युटीचा नाही सांगत मी, झोपेचा. तो म्हणतो दुपारी खाल्लं का असं मला अंगच टाकल्याशिवाय असं अंग मोड्या देतो खाल्ल्याबरोबर. हा वामकुक्षी काय त्याडी 2-4 घंटेची आणतो. तर महाराज इथे झोपता नाही. ज्ञानोबांनी उदाहरण दिलंय ज्ञानेश्वरीमध्ये. अलंकाराचे 2 प्रकार आहे मराठी सारस्वतामध्ये, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. त्याच्यात एक अतिशयोक्ती नावाचा पोट अलंकार आहे. माऊली म्हणतात जागता शब्दासाठी बरं का ज्ञानोबांनी सांगितलं. ऊन मी म्हणतो, सूर्य आग ओकतोय आणि असा गंगेच्या पात्रावरून पलीकडे पायी प्रवासाचा, आणि पूर्वी सारखं वाळूने खचाखच भरलेलं गंगेचं पात्र, पायी चालला, पायात काही नाही. वालुकामय प्रदेश वरून सूर्य आग ओकतो. मे महिन्याच्या दुपारी 1:30 वाजायची वेळ, मे महिन्याचे दिवस. रस्त्याने चालला, अर्ध पात्र ओलांडलं आणि तेवढ्यात माऊली म्हणतात त्याला डुकल्या यायला लागल्या. चालता चालता बरं का, अतिशयोक्ती सांगतोय तुम्हाला. आणि मग डुकल्या यायला लागला तर तो काही डोळे झाकून चालतो, काही उघडे ठेवून चालतो. तिथे एवढा मोठा दगड त्याला दिसलाच नाही पात्रात, काही वाळू कमी झाली आता त्यासारखे. तर धडकला त्या दगडाला आणि पडला खाली. माऊली म्हणतात त्याने आता उठावं ना, मग त्याचा कानोसा घेतला. तो मध्ये गणी आता येव पडलं तेव्हा पडलं, 1 घंटाभर ढुकलाच घेतो म्हणे इथंच पात्रामध्ये. अरे याला अतिशयोक्ती म्हणतात. ऊन मी म्हणतोय, खाली वाळू तापलेली आहे, ठेच लागली आणि पडला तरी झोप घेण्याची अपेक्षा आहे. महाराज म्हणतात ही अतिशयोक्ती आहे. इतकं झोपेसाठी आयुष्य दिलं नाही देवाने, जागे राहून कर्तव्य उभं करण्यासाठी आयुष्य दिलंय देवाने. झोपा घेणाऱ्याच्या हाती काही लागत नाही महाराज. म्हणून जागता ठेवण्याचा प्रयत्न आमच्या संतांनी केला. या अभंगातला जागता हा शब्द दीर्घ चिंतनाचा आहे, पण आपली धावपळ आहे म्हणून एवढ्यावर थांबतो. महाराज म्हणतात अरे बाबा, ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीत सांगितले, वाटे जाता ओघे आणि कल्हाताही डोळा लागे, अमृतही परी नाही गे जरी नींद आली. फेच लागून पडला आणि म्हणतो आता डोळा लागलाच येत, आता झोपतोच आता 1-2 घंटे. सभागती डोळा लागतो महाराज. आता कसं पाहा ना तुम्ही, मस्त ताल स्वर राहतं, निवांत वातावरण राहतं, मधूनच आला शीतळ शांतीचा आणि तिने सुख झाले या लागला डोळा. त्याला पाहता काय माझ्याकडे तुम्ही. चला जागता. महाराज म्हणतात हा इथे जागता पाहिजे. महाराज म्हणतात त्याने जाग राहून कर्तव्य खूप उभं केलं, पण त्याच्या कर्तव्याकडे आम्ही पाहत नाही. तर ज्या माता पितरांनी त्याला मोठं केलं, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता. चिंतन करत असताना पहिला नंबर मातेचा आहे आणि नंतर आपल्या पुरुष मंडळीचा आहे. तुम्ही पहा, या जीवाची जळणघळण करत असताना मातेने जेवढं योगदान केलेलं आहे तेवढं इतरांना करता आलेलं नाही. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी माधवबाबा मगर नावाचे एक मोठे विद्वान होऊन गेले. ते नेहमी सांगायचे, जी थोरली व्यक्तिमत्व इतिहासामध्ये होऊन गेली ती सगळी आईच्या नावावर गेलेली. भीष्माचार्यांचा परिचय द्यायचा म्हटल्यानंतर आपण काय म्हणत होतो, गंगापुत्र भीष्म म्हणतो पहा, बरोबर. आईच्या नावावरचा परिचय सांगतोय मी तुम्हाला. महाबली हनुमंतरायाचं अशा प्रकारचं तुम्हाला जर नाव घ्यायचं तर पाठीमागून कोणाची आठवण येते? धन्य अंजनीच्या सुता, त्याचे नाव हनुमंता. आईच्या नावावरून परिचय आहे. जर तोही इतिहास लय जुना झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आठवल्यानंतर पाठीमागून कोणाची आठवण होते जरा बोला? जिजाऊ मातेची. का? शहाजीराजांचं तुमचं बांधून भांडण आहे का? नाही, परंतु त्या मातेने जेवढं छत्रपतींच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये जीवन ओतलेलं होतं सज्जनांनो, तेवढं शहाजीराजांना वेळ देता आला नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पहिला नंबर मातेचा आहे. या मातेने याची जडणघडण केली आणि मातेने जडणघडण केलेली असल्यामुळे चिंतनामध्ये पहिला माता आहे. आता पिता कसं आहे आपलं पिता तर पिता नाही तर संध्याकाळी थोडीफार येता जाता. हो हो, कसं करायचं, उरकायचं का, जेवण करून घ्यायचं. धन्य माता पिता तयाची या महाराज म्हणतात. आणि असे जिथं माता पिता धन्य आहेत अशा कुळामध्ये संतती कशी जन्माला येते ते महाराजांनी आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितले. कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा.
आणि अशा पवित्र आचारसंहिता असलेल्या माता पितरांच्या जीवनामध्ये जी संतती जन्माला येते, महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे. थोडस सांगतो फक्त. पहिल्या चरणामध्ये जसा मातेचा नंबर पहिला आणि पित्याचा नंबर दुसरा, तसा दुसऱ्या चरणामध्ये कन्येचा नंबर पहिला आणि पुत्राचा नंबर दुसरा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. त्यांची सात्विकता एवढी असते महाराज, एखादं असं जन्माला येतं की ते साऱ्या विश्वाला ललामभूत अशा प्रकारचं होतं. एखादं जर चांगलं वागलं ना, त्याच्या चांगुलपणाचा फायदा त्याच्या जीवनाला होतो, त्याच्या कुटुंबाला होतो, त्याच्या गावाला होतो, त्याच्या देशाला होतो, त्याच्या राष्ट्राला होत असतो. कुळी कन्या पुत्र होती जे. आणि मग त्याचा आनंद त्याच्या समाजाला तर आहेच, गावाला आहे, त्याला स्वतःला आहे, त्याच्या कुटुंबाला आहे, परंतु तयाचा हरीक, देवाला सुद्धा त्याच्या कर्तृत्वाचा हरीक वाटावा असं एखादं बालक जन्माला येतं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. महाराज म्हणतात त्यांनी ही आचारसंहिता जीवनामध्ये कुठून मिळवली हो, तर ती आचारसंहिता मिळवताना सद्ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. ग्रंथ ग्रंथी को मिटाता आहे. मग ती आचारसंहिता त्यांनी कोणत्या ग्रंथातून मिळवली? तुकोबरायांनी त्याचं वर्णन आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून केलेलं आहे. गीता भागवता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत यांचा आधार घेऊन आपलं जीवन चांगलं अशा प्रकारचं पहिलं तीराला नेलंय. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची जर मला अशा प्रकारची सेवा घडली तर फार मला पुण्य लाभेल. हे आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, दयाचा हरीक वाटे देवा. विठोबार संप्रदायाच्या फॉर्मॅलिटीज जर आपण पूर्ण करू ना, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरीक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आहे त्या परिस्थितीमध्ये ठेविले अनंते आणि चित्ती असो द्यावे समाधान. माझं नाही तुमचं नाही, बिघडून द्यायचं नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये देवाच्या चरणी, संत बहिरा महाराजांच्या चरणी, उपस्थित सज्जन श्रोत्यांच्या चरणी, भक्तिमती माता वर्गाच्या चरणी हे सेवा समर्पित आणि वाणीला विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल देवा कोणी महाराज तुम्ही सिद्ध उच्चारीला अधिकार मी आपुला करा क्षमा पराज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराज महाराज हा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम पुंडली.